हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडून जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो, स्वयंपाकी या पदासाठीची. तर यासाठीची आपण ही जाहिरात संपूर्ण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्या जाहिरातीसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर ते कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑफलाईनच्या माध्यमातून आणि सोबत कोणती आवश्यक ती कागदपत्रे जोडायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर ह्यासोबतच आपण आवश्यक बाबी सुद्धा यामध्ये पाहूयात. यासाठी स्वयंपाक या पदासाठीची एकूण 17 एवढे या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहे आणि 4 उमेदवारांची या ठिकाणी प्रतीक्षा यादी सुद्धा या ठिकाणी लावण्यात येणार आहे. तर या स्वयंपाकी या पदासाठी S3 एवढा वेतन असल्यामुळे असणार आहे. तर त्यानुसार आपल्याला 16,600 ते 52,400 अधिक महागाई भत्ते किंवा इतर देय भत्ते सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजेच 55,000-50,000 रुपयाच्या वरती चांगला पगार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर आपण ह्याच्याबद्दलची आता अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर अर्ज करताना मित्रांनो आपल्याला ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच फक्त आणि फक्त स्पीड पोस्ट मार्फत अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज आपला 10 सप्टेंबर 2026 रोजी च्या अगोदर पोहोचेल या हिशोबाने हा अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्यासाठी हा पत्तावरती आपल्याला आपला जो अर्ज आहे पोहोचायला पाहिजे. हा पत्ता तुम्ही बघू शकतात यामध्ये. त्या पत्त्यावरती आपल्याला असाला असाच या ठिकाणी पिन कोड सोबत सह असा पत्ता लिहून द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. तर आता नंतरची महत्त्वाची माहिती बघूयात. यामध्ये आपण आवश्यक कागदपत्रे कोणती जोडायची पाहू शकता तुम्ही. आता हे जे कागदपत्र आहेत तर उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांचा स्वतः प्रमाणित केलेला छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स काढायची आणि सेल्फ अटेस्टेड करून हे कागद द्यायचे. कोणती तर बघू शकता आता तुम्ही. सगळ्यात नंबर 1 ला शैक्षणिक पात्रता असल्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक. गुणपत्रक सुद्धा आणि प्रमाणपत्रक सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे. तर यामध्ये कोणते कोणते गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक द्यायचे तर 4थीचा द्यायचा, 7वीचा द्यायचा, 10वीचा द्यायचा आणि 12वी आणि असेल आपली तर पदवीचा सुद्धा या ठिकाणी गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक द्यायचं आहे. आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्रकामधले मूळ फरक सांगतो तुम्हाला. गुणपत्रक म्हणजे ज्यावरती मार्क वगैरे असतात ते मार्क मेमो म्हणतात आपण आणि प्रमाणपत्रकला आपण सनद म्हणतो. सनद किंवा सर्टिफिकेट. तर हे या ठिकाणी फरक आहे त्याचा. त्यानंतर आपल्याला जन्मदाखलेचा या ठिकाणी पुरावा द्यायचा आहे. तर त्यामध्ये आपण देऊ शकतात शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे कोणत्याही वर्गातली आपली टी-सी देऊ शकतात किंवा त्यानंतर जन्म प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतात किंवा 10वीचा या ठिकाणी सनद जन्म तारखेच्या पुराव्यासाठी देता येईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पुढचा कागद कोणता जोडायचा यासाठी सेल्फ अटेस्टेड करून तर उमेदवारांना जर दिव्यांग असेल तर त्याला दिव्यांगाचा या ठिकाणी प्रमाणपत्र जोडायचं आहे. दिव्यांग प्रमाणपत्र. पुढचा डॉक्युमेंट आहे आपला जातीचा दाखला. आता जातीचा दाखला त्या उमेदवारांसाठी जे उमेदवार मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठीचा आहे हे. आता त्यानंतर आवश्यक असा डॉक्युमेंट आहे आपल्याकडे स्वयंपाकाचा अनुभव असल्यास संबंधित हॉटेल केटरिंग व्यावसायिकाने दिलेला दाखला. आता समजा तुमच्याकडे अनुभवाचा प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपण जोडू शकतात. केटरिंगचा किंवा हॉटेलचा कोणताही समजा असेल आपल्याकडे अनुभव तर ते. आता ह्यामध्ये अनुभवामध्ये कसं सांगितलंय डिटेल्स माहिती असणारा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजेच वेतन काय असलं होतं तिथं आपल्याला, कोणत्या पदावर आपण काम केलेलं आहे, सेवा कालावधी म्हणजे कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती असलेला अनुभव प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो त्यांना. त्यानंतर आपल्याला पुढचा डॉक्युमेंट जोडायचा आहे त्या अर्जासोबत विशेष पाककृती संबंधित प्रावीण्याबाबतचा दाखला असल्यास म्हणजे हे जर असले आपल्याकडे विशेष काहीतरी प्रावीण्याबाबतचा तर ते सुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का यासाठीचा डोमासाईल सर्टिफिकेट असतो ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला समजा जे महिला असेल अर्ज करणारी आणि ती विवाहित असेल तर त्याच्या नावात जे बदल होतो लग्नानंतर तर त्याच्यासाठीचं या ठिकाणी जे आहे तर शासकीय राजपत्र देता येईल किंवा त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असतो बघा तर तो मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी देता येईल मित्रांनो. नावात बदल झाल्याबद्दलचा ते आहे किंवा एखाद्या उमेदवाराचा सुद्धा या ठिकाणी मुलगा जरी किंवा पुरुष उमेदवार असेल आणि त्याच्या नावात जर बदल असेल तर त्याला या ठिकाणी गॅजेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर पुढचा डॉक्युमेंट आहे आपला सेवा योजना कार्यक्रमात नोंद केली असल्यास समजा ही योजना असती या योजनेत समजा ज्या उमेदवारांनी काम
नोंदणी केलेली असेल तर त्याला या नोंदणीचे प्रमाणपत्र द्यायचं आहे या ठिकाणी. त्याची झेरॉक्स द्यायची. आता पुढचं डॉक्युमेंट आहे आपल्यासाठी विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. आता तुमच्याकडे काय स्पेशल स्किल्स असतात तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही झेरॉक्सच्या माध्यमातून त्यांना देता येईल तुम्हाला. पुढचा डॉक्युमेंट आहे आपला आधार कार्डची झेरॉक्स द्यायची सेल्फ अटेस्टेड करून. आणि त्यानंतरचा एक असा पॉइंट आहे की जर याऐवजी काही डॉक्युमेंट तुम्हाला त्यांनी कोर्टाने वगैरे कोणत्या वेळेस विचारले तर ते सुद्धा तुम्हाला द्यायची. तर एवढे हे जे डॉक्युमेंट आहेत आपण सांगितले, तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्टेड करून त्या अर्जासोबत द्यायचे. आता ह्यानंतर अजून काय जोडायचं आहे? आता हे इथं बघू शकता तुम्ही उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले, कागदपत्रे जोडावीत. मूळ म्हणजेच काय माहिती आहे का? ओरिजिनल जोडायचं. आता ओरिजिनलमध्ये काय जोडायचं हे बघू शकता तुम्ही. ओरिजिनलमध्ये आपल्याला जोडायचं आहे जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चारित्र्य संपन्नतेविषयीचे 2 प्रमाणपत्र. म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो. प्रतिष्ठित व्यक्तींनी या ठिकाणी आपल्याला ज्या 2 प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपलं नाव वगैरे लिहून त्यांचं सुद्धा त्यामध्ये नाव लिहायचं आहे आणि या ठिकाणी हे तर काय 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या जे आहे तर कॅरेक्टर सर्टिफिकेट चारित्र्य संपन्नतेविषयीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. आता हा प्रमाणपत्र तुम्हाला नमुन्यात म्हणजेच ह्या फॉर्ममध्येच खाली दिलेला आहे. त्या ठिकाणाहून आपण ते प्रिंट काढू शकतो त्याची. ते ओरिजिनल द्यायचं. आता प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजेच कोण ह्या ठिकाणी माहिती दिलेली थोडक्यात. ज्यांच्या विरुद्ध कोणत्याही फौजदारी कार्यवाही प्रलंबित नाही, ज्यांना यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवलेले नाही किंवा त्यांना अशा काही कारणास्तव निलंबित केलेलं असायला नाही पाहिजे. असे जे व्यक्ती असतात ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तीचं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे व्यक्तींचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर इत्यादी देणे आवश्यक असणार आहे मित्रांनो. त्यावरती माहिती त्यांची द्यायची आपल्याला. त्यानंतर ओरिजिनलमध्ये आपल्याला काय जोडायचं कोणता डॉक्युमेंट तर लहान कुटुंबाबाबतचा प्रतिज्ञापत्र. जाहिरातीत दिलेल्या अप्रमाणपत्रामध्येच आपल्याला त्या ठिकाणाहून प्रिंट काढून त्याच्यावरची माहिती लिहून आपली सही वगैरे करायची त्याच्यावर. तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा डॉक्युमेंट ओरिजिनल पद्धतीने जोडायचा आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक. समजा एखादा उमेदवार आहे आणि तो याआधी कोणत्यातरी एका नोकरीवर आहे जसे की कोतवाल असेल किंवा छोट्या-मोठ्या पदावर त्यांनी जर हा अर्ज केला तर तर त्याला आधीचा जो त्याला ऑफिस आहे त्या ऑफिसमधून ना हरकतचं प्रमाणपत्र ओरिजिनल जोडायचं आहे घेऊन त्यामधून. अर्जासोबत अजून काय जोडायचं तर अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेल्या ₹5 पोस्टचे तिकीट लावलेले कोरे पाकीट जोडायचे. आता एक पोस्ट जे आपण लिफाफा म्हणतात, लिफाफा घ्यायचा. त्याच्यावरती नाही का काय करायचं ₹5 तिकीट लावायचा. किती रुपयाचा? ₹5 आणि त्याच्यावरचा जो आपला जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे, तो पत्ता ठळक अक्षरात लिहायचा. असा एक ओरिजिनल ह्या ठिकाणी लिफाफा कोरा पाठवायचा त्यामध्ये. बरोबर? आता हा कोरा लिफाफा कशासाठी असतो मित्रांनो, तर हे असतो आपल्याला हॉल तिकीट ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला रिटर्न पाठवत असतात हॉल तिकीट. तर त्यासाठी हे लिफाफा मागत असतात. तर असा एक कोरा लिफाफा त्यामध्ये त्यांना आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यावरती काय करायचं ₹5 तिकीट जोडायचे पोस्टाचे आणि ठळक अक्षरात आपला पत्ता सुद्धा या ठिकाणी लिहायचा आहे मित्रांनो. तर पुढचं आपल्याला मूळ कागदपत्र बघायचं आहे. पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवा. एक स्वतःचा फोटो सुद्धा यामध्ये द्यायचा. का तर ते हॉल तिकीटवरती आपला फोटो चिटकवत असतात त्या ठिकाणी. आणि पुढचा महत्त्वाचा ओरिजिनल डॉक्युमेंट काय द्यायचा आहे तर उमेदवाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थाची यादी अर्जासोबत जोडावी. एक स्वतःहून एक अर्जामध्ये यादी जोडायची की मला हे पदार्थ बनवता येतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये लिहायची मित्रांनो. तर हे झाले आपल्याला आवश्यक ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी मूळ कागदपत्रे द्यायची आणि इथं जे सांगितलेले आहेत ते झेरॉक्सच्या माध्यमातून द्यायचे मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे बघू शकतात आपण महत्त्वाच्या पॉइंट्स बघणार आहे ह्यामध्ये. तर उमेदवाराने ज्यावेळेस अर्ज उमेदवारांनी करता वेळेस काय सूचना सांगितल्यात ते बघू शकता तुम्ही यामध्ये. सूचनेमध्ये असं सांगितले अर्ज पाठवताना पाकिटवर स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज असं लिहायचं. काय लिहायचंय? स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज. सेम अशाला असं लिहायचं मित्रांनो. ठळक अक्षरात लिहायचं हे यामध्ये. बघा आता तुम्ही जर 2, 3, 4 असे अर्ज करत असाल तर त्यामध्ये सांगितलंय की केवळ शेवटचा सादर केलेला अर्ज विचारात घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही 1-2 अर्ज करत असाल तर तुम्हाला वाटतं असेल तर शेवटचा अर्ज तुमचा विचारात घेतला जाणार आहे. नंतरचा पॉइंट आवश्यक सूचनामध्ये दिले आहे.
अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र कलर फोटो चिटकावे. आपल्याला अर्जातील विविध जागेत म्हणजे अर्जचा एक नमुना देण्यात आला आहे. तुम्हाला ते नमुना सुद्धा दाखवतो. त्यामध्ये असा रक्का नाही, तिथे एक आपल्याला फोटो चिटकवायचा आपला अलीकडच्या काळातील चिटकवायचा. म्हणजे खूप लहानपणीचा असू नये. तुम्ही खरंच 4थीचा जोडता तसं होऊ नये. तर आत्ताच्या रिसेंटली जर असेल तुमचा ते अर्ज फोटो जोडायचा त्यामध्ये. तर पुढे बघू शकता स्वयंपाकी पदासाठी इयत्ता 4थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. म्हणजे 4थीला किती मार्क पडले ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये लिहायचे. आणि जर ते तुमच्याकडे नसेल किती मार्क पडले वगैरे, तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय माहिती का? त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, समजा तुमच्याकडे नसेल तर काल्पनिकरित्या 50% गुणांची नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता राखण्यात करावी. म्हणजे समजा तुमची परीक्षा 200 मार्काची घेण्यात आली असेल समजा त्यावेळेस 4थीची, तर त्यापैकी तुम्ही अंदाजे काल्पनिक किंवा अंदाजेरित्या 200 पैकी 50 मार्क 100 मार्क पडले असं या ठिकाणी सांगायचंय. म्हणजेच 50% अर्धे मार्क पडले असं या ठिकाणी गृहीत धरून तुम्हाला अर्ज करायला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर पुढचं माहिती बघू शकतात. महत्त्वाची माहिती आहे, उमेदवाराने माहिती भरताना संपूर्ण नाव त्याच्या जवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रांनुसार अचूक नमूद करावे. तसेच शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती खालील दिलेल्या क्रमानुसार नोंद करावी. म्हणजेच आपले जे कागदपत्रावरती नाव आहेत जसे की टी-सी असेल, मार्क मेमो असतात, तर त्याच्यावर जसं नाव आहे तसंच नाव अर्जामध्ये लिहायचा. कोठेही स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग किंवा कुठे छोटी-मोठी चूक होऊ देऊ नका. आणि जे रकाना असेल आपल्याला शैक्षणिक पात्रतेचा, त्यामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण माहिती भरायची. कशी? तर सर्वात पहिले 4थीची, त्यानंतर 7वीची, पुन्हा त्यानंतर 10वी झाला असेल तर 10वी, 12वी झाला असेल तर 12वीची, त्यानंतर पदवी असेल. असं म्हणजे खालपासून वरपर्यंत आपल्याला एक माहिती त्या रकान्यात लिहायची. ठीक आहे. आता पुढची माहिती बघू शकता तुम्ही. काही शाळांच्या गुणपत्रिकेत टक्केवारीऐवजी ग्रेड्स स्वरूपात दिलेल्या जातात. या प्रकरणात उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळेकडून मिळवावे आणि ते गुण उपरोक्त रकान्यात दिलेल्या सूचनांनुसार भरावे. सदर गुणपत्रक अर्जासोबत पाठवावे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे मित्रांनो, आपल्याला समजा काही शाळेमध्ये बघा ग्रेड किंवा श्रेणी पद्धत म्हणतात त्याला, श्रेणी पद्धत असेल, तर अशा वेळेस उमेदवारांनी काय करायचं, त्या शाळेत जायचं आणि शाळेत जाऊन किती मार्क मिळाले त्याबद्दलची टक्केवारी, गुण अशा पद्धतीने मार्क घ्यायचे. मार्क सिस्टीमनं मार्क द्या म्हणून आणि सदर गुणपत्रक अर्जासोबत पाठवायचा. ज्यांच्याकडे समजा शाळेच्या गुणपत्रकात श्रेणी असेल तर त्यांच्यासाठी हे सांगण्यात आलं आहे आणि ज्यांच्याकडे मार्क काय असतात तर त्यांच्यासाठी हे काही महत्त्वाचं नाही ते पॉइंट. पुढचा पॉइंट बघू शकतात. ज्या उमेदवारांकडे कुकिंगमधील पदवी, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अथवा पंचतारांकित, त्रितारांकित हॉटेलमध्ये शेफ, स्वयंपाकी म्हणून काम करण्याचा अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडे स्वयंपाकी म्हणून काम केल्याचा करिता असल्याचा 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. इथं आपल्याला काहीतरी प्राधान्य भेटणार आहे. तर ते कधी भेटणार आहे? समजा आपल्याकडे कुकिंगमधील काही एज्युकेशन झालं असेल, जसे की पदवी झालं असेल, पदविका झाली असेल, तर किंवा आपण 5 स्टार, 3 स्टारच्या हॉटेलमध्ये काम वगैरे केले असल्यास त्यासाठीचं आपल्याला ह्यामध्ये प्राधान्य भेटणार आहे मित्रांनो. आता ही माहिती जी आहे पुढची, तर हे प्रत्येक ॲडमध्ये देण्यात येते. तर ह्यामध्ये सुद्धा आहे, उमेदवारांवर फौजदारी गुन्ह्याबद्दल प्रलंबित असल्यास किंवा पूर्वी एखाद्या प्रकरणात फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती भरावी. समजा आपल्यावर काही केसेस वगैरे असतात तर त्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी भरायची मित्रांनो. पुढचा पॉईंट बघू शकतात महत्त्वाचा आपण. अर्जामध्ये आपल्याला व्यवस्थित आणि चुकीची माहिती असल्याबाबत अर्ज नाकारला जाईल मित्रांनो. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवार अर्जात दिलेली माहिती खोटी असल्यास त्याला कोणत्याही क्षणी या ठिकाणी त्याची भरती प्रक्रिया रद्द करण्यात येणार आहे. आता इथून पुढे जो पॉईंट आहे ते महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. यामध्ये सांगितण्यात आलेले आहे, जाहिरातानुसार प्राप्त झालेल्या अर्जसंख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, त्यातील गुणवत्तेनुसार तसेच स्वयंपाकी कामाच्या अनुभवानुसार उमेदवाराची अल्पसूची म्हणजेच शॉर्ट लिस्टिंग या ठिकाणी केले जाणार आहे. आता शॉर्ट लिस्टिंग करताना काय पाहणार आहेत तर हे बघू शकतात तुम्ही मित्रांनो. तर अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार निवड समिती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे ते त्यांच्या हिशोबाने शॉर्ट लिस्टिंग करणार आहेत. आपल्याला त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. तर शॉर्ट लिस्टिंग कशी करतात हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे त्यांनी. पुढे बघूयात आपण.
अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरायची आवश्यकता नाही. तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट तदनंतर रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेने ₹200 डी बनवायचा आहे. मित्रांनो, काय करायचं माहिती आहे का? आता आपण ज्यावेळेस फॉर्म भरणार आहेत हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने, त्यावेळेस कोणतीही फीस भरायची नाही. परंतु आपल्या शॉर्ट लिस्टिंगमध्ये नाव आलंच, आपल्या घरी हॉल तिकीट आलं, आपल्याला बोलिवलं परीक्षेसाठी, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या नावाचं हे जे नाव दिलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही, रजिस्ट्रार हायकोर्ट ॲट बेंच औरंगाबाद, तर त्यांच्या नावाचा एक ₹200 डी तयार करायचा आहे मित्रांनो. आणि ते डी आपल्याला जाता वेळेस घेऊन जायचं सोबत. कुठं जाता वेळेस? तर प्रात्यक्षिक जी परीक्षा असणार आहे आपली स्वयंपाकाची, त्यावेळेस आपल्याला घेऊन जायचं आहे. आता पुढे बघू, अल्पसूचित समाविष्ट उमेदवार शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्र व अटी शर्तीनुसार पात्र असल्याचे समजून आल्यास प्रात्यक्षिक परीक्षेकरिता तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येईल. म्हणजे शॉर्टलिस्टेड उमेदवाराला प्रात्यक्षिक परीक्षेला बोलवणार. आता प्रात्यक्षिक परीक्षा 30 मार्काची असणार. त्यामध्ये पास झालं तर शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवणार. त्यासाठी 10 मार्क असतात आणि ह्यामध्ये जर पास झालो तर पुढे तोंडी मुलाखतीसाठी बोलवणार. अशी एकूण 50 मार्काची या ठिकाणी निवड आपली असणार. त्या 50 मार्कापैकी आपली निवड करण्यात येणार आहे. तर यामध्ये अजून महत्त्वाचे आपण यामध्ये बघू शकतात. परीक्षेच्या वेळेस काय घेऊन जायचं, तर परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणि पडताळणीसाठीचे स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन, मतदान ओळख इत्यादीपैकी काहीतरी ओळखपत्रीचे या ठिकाणी ओळखपत्र घेऊन जायचंय मित्रांनो. ओळखपत्राशिवाय आपल्याला परीक्षेसाठी देणार नाहीत एंट्री वगैरे. तर या ठिकाणी ही माहिती आपल्याला आहे. अर्ज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार. आता अर्ज काय भरायचे आहेत आपल्याला ह्याबद्दलची माहिती आपण पाहिली मित्रांनो. सोबतच यामध्ये बरेचसे पॉईंट आपल्याला अजून दिलेले आहेत. तुम्ही हे वाचू सुद्धा शकतात. आता आपण बघूयात अर्ज बघूत. आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बघूत. तर 2 वर्षासाठीची आपली ह्या ठिकाणी प्रतीक्षा यादी या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे 2 वर्षासाठीची. आणि आपली निवड जी होईल तर मित्रांनो, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता, तोंडी मुलाखती मिळालेल्या गुण यांच्या आधारे या ठिकाणी आपली जे ते निवड यादी आणि प्रात्यक्षिक यादी लावण्यात येणार आहे मित्रांनो. तर आपण ही माहिती सर्व बघितली. आता अर्ज बघूत. अर्जामध्ये नेमके कुठे काय माहिती भरायची हे बघूयात मित्रांनो. ठीक आहे. तर अर्ज तुम्हाला दाखवतो मी एका मिनिटात आता. हा आपला अर्ज आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकतात परिशिष्ट अ या ठिकाणी दिले. इथं आपल्याला हे फोटो लावायचा आहे मित्रांनो. अलीकडील काळातील काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी जोडायचा आहे. स्वयंपाकी या पदासाठीचा अर्ज या ठिकाणी असं लिहिलेला आहे. तर ह्याची प्रिंट काढून हे जे अर्ज आहे हे अर्ज आपल्याला भरायचा आहे. तर ह्यामध्ये पेनच्या साहाय्यानं सुद्धा आपण या ठिकाणी भरू शकतात. ह्यामध्ये लिहायचं आहे मित्रांनो ठळक आणि एकदम सुटसुटीत अक्षरामध्ये, कुठेही नावाचं किंवा कुठेही चुकी होऊ देऊ नका आपल्याकडून हे अर्ज करताना. इथं आडनाव प्रथम लिहायचं आहे आणि आपलं संपूर्ण नाव लिहायचं. इथं आडनाव, नाव, वडिलाचे नाव असं येईल. त्यानंतर मित्रांनो पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा. सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल ते पत्ता लिहायचा जिथं तुम्हाला पत्रव्यवहार होईल तुमच्यासाठीचा. त्यानंतरचं लिहायचं आहे आपल्याला कायमस्वरूपी पत्ता. म्हणजेच तुमचा जर कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता एकच असेल तर ते तसंच लिहू शकतात किंवा तुमचा जे काही कायमस्वरूपी पत्ता आहे ते लिहू शकता तुम्ही. त्यानंतर महत्त्वाची माहिती या रकान्यामध्ये आपल्याला लिहायची ती म्हणजे आपला मोबाईल नंबर वगैरे. त्याच्या खाली ईमेल आयडी लिहायचा. इथं बघू शकतात. इथं लिंग, महिला उमेदवार, पुरुष उमेदवार जे कोणी असतात ते लिहू शकता तुम्ही. जन्म दिनांक व स्थळ या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. यासारखे तुम्ही वाचू शकता. तिथं जे सांगितलंय त्या पद्धतीने इथं आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो. हे अर्ज आहे. तुम्हाला हे अर्जाची प्रिंट पाहिजे असेल तर त्यासाठी मी लिंक देतो आपल्या टेलिग्राम चॅनलची. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे अर्ज पूर्णतः भेटून जाईल मित्रांनो. तर इथं दिनांक, ठिकाण, इथं उमेदवाराची स्वाक्षरी आणि त्याचं नाव लिहायचं. अर्जासोबत जे जे कागदपत्र आपण जोडले ते सर्व कागदपत्र या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि त्यानंतर हे चारित्र्य वर्तणुकीचा प्रमाणपत्र आहे. ह्यामध्ये हे संपूर्ण माहिती भरून जो उमेदवार ह्या ठिकाणी देणार आहे आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र त्याचं सुद्धा या ठिकाणी डिटेल्समध्ये माहिती लिहायची. असे दोन उमेदवारांकडून ह्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्राची घ्यायचं आहे आपल्याला. पुढे बघू शकतात नमुना अ मध्ये प्रतिज्ञापन दिलेलं आहे. प्रतिज्ञापनमध्ये आपल्याला 2च मुलं आहेत, लग्न झालेल्या उमेदवारांसाठी आहे. 2च मुलं आहेत अशाबद्दलची माहिती असणार आहे पाहिजे मित्रांनो.
तर 2 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला बाद सुद्धा करतील ते असं आहे. तर हे झालं संपूर्ण अर्ज. हे तुम्हाला प्रिंट काढायची, कोणते डॉक्युमेंट आपण ओरिजिनल जोडायचे, कोणते झेरॉक्स जोडायचे, सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे. एक जे आहे तर लिफाफा सुद्धा द्यायचा. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तुम्ही जर अर्ज करत असाल मित्रांनो, तर हे व्हिडिओ 1-2दा वेळ तुम्ही व्यवस्थित बघा. त्याच्यानंतरच अर्ज करा. तुमचा अर्ज या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रिजेक्ट वगैरे होऊ नये यासाठीच आहे. आणि ह्या भरती संबंधित सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही आपल्या जे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा. आणि माहितीमध्ये तुम्हाला कुठे काही डाऊट असेल, काय असेल, तर तुम्ही बिंदास मला यावरती कमेंट करून विचारू शकतात. भेटूया लवकरच एका पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.